आज आपण एका राज्याचा आर्थिक कायापालटाची कहाणी उलगडणार आहोत. एक असं राज्य ज्याचा उल्लेख झाला की एकेकाळी फक्त शेती, लोकसंख्या, राजकारण हेच शब्द डोळ्यासमोर यायचे. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. हो, आपण उत्तर प्रदेशबद्दल बोलत आहोत. आपल्याकडे उत्तर प्रदेशच्या आर्थिक स्थितीवर एक तपशीलवार अहवाल आहे आणि आज आपण फक्त आकडेवारी नाही पाहणार, तर या प्रचंड बदलामागे दडलेली कारणं आणि त्याची संपूर्ण कहाणी समजून घेणार आहोत. हा प्रवास नेमका कसा घडतोय याचं विश्लेषण करूया. अगदी. कारण हा बदल खूप मोठा आहे. आपण अशा राज्याबद्दल बोलतोय जिथे 23 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. बघा, ही लोकसंख्या ब्राझील किंवा पाकिस्तानपेक्षाही जास्त आहे. इतक्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत जेव्हा 11-12% वाढ दिसते, तेव्हा त्याकडे केवळ आर्थिक वाढ म्हणून पाहता येत नाही. म्हणजे ही एक प्रकारची क्रांतीच आहे. हो, ही एक सामाजिक आणि धोरणात्मक क्रांती असते. चला तर मग याच क्रांतीच्या मुळाशी जाऊया. सुरुवात आकड्यांपासूनच करूया, कारण ते या कहाणीचा पाया आहेत. नक्की. देशांतर्गत उत्पादन 30.8 ट्रिलियन असेल. डॉलरमध्ये बोलायचं झालं तर साधारणपणे 360 अब्ज. 360 अब्ज डॉलर्स. आणि हा आकडा महत्वाचा आहे, पण त्याहूनही महत्वाचा आहे तो वाढीचा दर. बरोबर. तिथेच खरी गंमत आहे. आर्थिक वर्ष 19 ते 26 पर्यंत या वाढीचा चक्रवाढ वार्षिक दर म्हणजे CAGR 11.7% आहे. खरं सांगायचं तर एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी हा आकडा थोडा अविश्वसनीय वाटतो. हे कसं शक्य होत आहे? हाच तर या कहाणीतला सर्वात आकर्षक भाग आहे. याचं उत्तर अर्थव्यवस्थेच्या रचनेत दडलेलं आहे. ही वाढ कोणत्याही एका क्षेत्रावर अवलंबून नाहीये. ही अर्थव्यवस्था आता 3 मजबूत खांबांवर उभी आहे. अच्छा. सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे, तो म्हणजे 47.3%. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा वाटा 26.8% आणि मग पारंपरिकरित्या महत्वाचा असलेला कृषी क्षेत्राचा वाटा आहे 25.9%. म्हणजे ही एक संतुलित वाढ आहे. एका क्षेत्राला धक्का लागला तरी यालाच आर्थिक लवचिकता म्हणतात. बरोबर. अगदी. इकॉनॉमिक रेझिलियन्स. आणि याचा परिणाम लोकांच्या जीवनावरही दिसतोय. राज्याचं दरडोई उत्पन्न 1,08,572 रुपयांपर्यंत पोचलं आहे. आता जरी हा आकडा देशातील इतर प्रगत राज्यांपेक्षा कमी असला तरी त्याच्या वाढीचा वेग महत्वाचा आहे. तो लोकांच्या वाढत्या उत्पादन क्षमतेचे लक्षण आहे. ठीक आहे. तर हे झालं एक मोठं चित्र. पण या वाढीच्या इंजिनमध्ये इंधन नेमकं कुठून येतंय? अहवालातील एक मुद्दा माझ्यासाठी तरी खूपच धक्कादायक होता. तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स निर्यात. आर्थिक वर्ष 25 मध्ये राज्याच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल 24% वाटा एकट्या इलेक्ट्रॉनिक्सचा होता. म्हणजे जवळपास 1/4. हो. आणि त्यातही ही माहिती की भारतातील 55% मोबाईल फोन उत्तर प्रदेशमध्ये बनतात. 1 मिनिट. 55%? म्हणजे आता आपल्या श्रोत्यांपैकी अनेकांच्या हातात असलेला फोन किंवा कदाचित माझ्याही हातातला फोन उत्तर प्रदेशात बनलेला असण्याची शक्यता 50%पेक्षा जास्त आहे? हो, ही कल्पनाच खूप मोठी आहे. हे कसं घडलं? बघा, हा 55%चा आकडा केवळ एका मोठ्या फॅक्टरीमुळे नाहीये. यामागे एक संपूर्ण इकोसिस्टम आहे. म्हणजे स्क्रीन बनवणारे, बॅटरी पुरवणारे, छोटे सुटे भाग तयार करणारे, हे सगळे उद्योग तिथे स्थिरावले आहेत. म्हणजे UP आता फक्त असेंब्ली हब नाही राहिलं? बरोबर. ते एक कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. हा खरा बदल आहे आणि हे धोरणात्मक बदलाचं एक उत्तम उदाहरण आहे. मग या सगळ्याचा रोजगारावर काय परिणाम होतोय? म्हणजे या फक्त असेंब्ली लाईनवरच्या नोकऱ्या आहेत की यात उच्च कौशल्य असलेल्या नोकऱ्यांचाही समावेश आहे? खूप चांगला मुद्दा आहे. सुरुवातीला असेंब्लीवर भर होता. पण जसजशी ही इकोसिस्टम वाढत आहे तसतसं डिझाईन, टेस्टिंग आणि R&D मध्येही संधी निर्माण होत आहेत. सरकारने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी आणली आणि नोएडासारख्या ठिकाणी विशेष क्लस्टर्स तयार केले. आणि त्यामुळेच मग मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली. सॅमसंग, ओप्पो, विवो सारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. परकीय थेट गुंतवणुकीचा आकडा जरी 2019-25 मध्ये 2.15 अब्ज असला आणि राज्य 10व्या क्रमांकावर असलं तरी महत्वाचं हे आहे की ही गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक्स आणि डेटा सेंटर सारख्या भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये येत आहे. ही इलेक्ट्रॉनिक्समधली क्रांती अविश्वसनीय आहे.
पण यामुळे एक प्रश्न निर्माण होतो. ही सगळी नवी गुंतवणूक आणि उद्योग ज्या जमिनीवर उभे राहत आहेत, ती जमीन पारंपरिकरित्या शेतीची आहे. मग या औद्योगिक क्रांतीचा राज्याच्या मूळ ओळखीवर म्हणजे शेतीवर काय परिणाम होत आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण उत्तर प्रदेशला नेहमीच भारताचा धान्याचा कोठार म्हटलं गेलंय. आणि हा अहवाल दाखवतो की शेती मागे पडत नाहीये, तर ती स्वतःला आधुनिक बनवत आहे. उदाहरणार्थ 2027-28 पर्यंत कृषी निर्यातीचं लक्ष 50,000 कोटी ठेवण्यात आलं आहे. ऊस उत्पादनाचा आकडा पाहिला तर तो 205 दशलक्ष टनांपेक्षा जास्त होता. पण मला एक गोष्ट समजत नाहीये, ऊस उत्पादन तर नेहमीच जास्त होतं, मग आता असं काय बदललं की कृषी निर्यातीचं लक्ष अचानक इतकं मोठं झालं? अगदी बरोबर. इथेच मूल्यवर्धन किंवा व्हॅल्यू एडिशनचा खेळ सुरू होतो. पूर्वी शेतकरी फक्त ऊस विकायचा. आता तोच ऊस इथेनॉल, प्रक्रिया केलेली साखर किंवा अगदी वीज निर्मितीसाठी वापरला जातोय. अच्छा, म्हणजे एकाच पिकातून अनेक उत्पादनं तयार होत आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त किंमत आहे. तंतोतंत. आता केवळ कच्चा माल पिकवण्यावर भर नाही, तर त्यावर प्रक्रिया करण्यावर जोर दिला जातोय. आणि त्यासाठी युनिट्स आहेत का? हो, राज्यात 65,000पेक्षा जास्त अन्न प्रक्रिया युनिट्स कार्यरत आहेत. बटाट्यापासून चिप्स बनवून ते आखाती देशांमध्ये निर्यात करण्यापासून ते आंब्यापासून मँगो पल्प बनवून युरोपला पाठवण्यापर्यंत सगळं काही होत आहे. यामुळे दोन गोष्टी होतात. एक, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते आणि दुसरं, शेती हवामानावर कमी अवलंबून राहते. हा खरं तर शेतीकडून अन्न अर्थव्यवस्थेकडे होणारा एक मोठा प्रवास आहे. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे शेती आणि उद्योग एकमेकांना पूरक ठरत आहेत. पण ही सगळी आर्थिक वाढ, मग ती उद्योगात असो वा शेतीत, हवेत तर होऊ शकत नाही. यासाठी एक मजबूत पाया लागतो. आणि इथेच पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर येतात. आणि या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व काम झालं आहे. याला मी कनेक्टिव्हिटी क्रांती म्हणेन. अहवालात बुंदेलखंड, गंगा, पूर्वांचल आणि गोरखपूर सारख्या मोठ्या द्रुतगती मार्गांचा उल्लेख आहे. म्हणजे एकूण 13 एक्सप्रेसवेचं जाळं, जे देशात सर्वाधिक आहे. हो. फक्त रस्त्यांसाठी आणि पुलांसाठी आर्थिक वर्ष 26चं बजेट 44,600 कोटी आहे. आणि राज्यात आता 16 विमानतळं कार्यरत आहेत, ज्यात 5 आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत. याचा परिणाम मी स्वतः अनुभवला आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीहून लखनौला जायला 8-9 तास लागायचे. आता आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेमुळे तोच प्रवास 5-6 तासांवर आलाय. हा जो वेळेतला फरक आहे, तोच फरक आता मालाच्या वाहतुकीतही दिसतोय. म्हणजे हे फक्त रस्ते नाहीयेत. नाही, हे इकॉनॉमिक कॉरिडॉर्स आहेत. म्हणजे ह्या एक्सप्रेसवेच्या आजूबाजूला औद्योगिक विकास होत आहे. नक्कीच. यामुळे मालाची वाहतूक जलद होते, औद्योगिक विकासाला चालना मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉजिस्टिकचा खर्च कमी होतो. आणि त्यामुळेच मग वस्तू स्पर्धात्मक होतात. बरोबर. याला जोडून रेल्वे आणि मेट्रोचे जाळे ही लहान शहरांपर्यंत पोचत आहे. पायाभूत सुविधा म्हणजे अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या, आणि त्या आता मजबूत केल्या जात आहेत. पण या सगळ्या फॅक्टरीज, एक्सप्रेसवे आणि वाढत्या शहरांना 24 तास वीज लागेल. ऊर्जा क्षेत्राचं काय? राज्याची ग्रीड हे सगळं सांभाळू शकते का? हो, राज्याची स्थापित वीज क्षमता 35,433 मेगावॅट आहे, जी मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. पण त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याने आर्थिक वर्ष 27 पर्यंत 22 गिगावॅट अक्षय ऊर्जेचं म्हणजे रिन्युएबल एनर्जीचं लक्ष ठेवलं आहे. 22 गिगावॅट हा खूप मोठा आकडा आहे. हो, आणि हे केवळ कागदावर नाही. बुंदेलखंडमध्ये मोठे सौर पार्क उभारले जात आहेत आणि रूफटॉप सोलर योजनेलाही गती दिली जात आहे. म्हणजे भविष्याचा विचार करूनच नियोजन होत आहे. अगदी. याचा अर्थ असा की राज्य केवळ आर्थिक वाढीचा विचार करत नाहीये, तर ती वाढ शाश्वत आणि पर्यावरणपूरक कशी असेल यावरही लक्ष केंद्रित करत आहे. जर 10 वर्षांपूर्वी कोणी मला सांगितलं असतं की उत्तर प्रदेश भारताचं नवं टेक हब बनू शकतं, तर कदाचित मी त्यावर विश्वास ठेवला नसता. आपल्या मनात बँगलोर, हैदराबाद किंवा पुणे हीच नावं येतात, नाही का? बरोबर. पण अहवालानुसार आता चित्र वेगाने बदलत आहे. कसं? राज्यात 444 मेगावॅट क्षमतेच्या डेका सेंटरची पाईपलाईन आहे. HCL, TCS, मायक्रोसॉफ्ट आणि अडोबी सारख्या मोठ्या कंपन्या इथे आधीपासूनच आहेत आणि त्या आता विस्तार करत आहेत. पण हे का होत आहे? केवळ जागा स्वस्त आहे म्हणून, की यामागे आणखी काही कारणं आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं, या कंपन्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ तिथे उपलब्ध आहे का? यामागे 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर.
राज्यात 166 दशलक्ष वायरलेस ग्राहक आहेत. जे देशात सर्वाधिक आहेत. हो, आणि फायबर नेटवर्क वेगाने विस्तारत आहे. दुसरं कारण म्हणजे धोरणात्मक पाठिंबा. सरकारने GCSसाठी म्हणजे ग्लोबल कंपन्यांसाठी विशेष धोरण तयार केलं आहे. आणि राहिला प्रश्न मनुष्यबळाचा, तर राज्यात IIT कानपूर, IIM लखनौसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्था आहेत. आणि सरकार आता कौशल्य विकासावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. म्हणजे उत्तर प्रदेश आता उत्तर भारताचे टेक इंडस्ट्रियल हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हो, वेगाने. आर्थिक आणि तांत्रिक विकासासोबतच आणखीन एका क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे आणि तो आकडा तर मला सर्वात जास्त अविश्वसनीय वाटला, तो म्हणजे पर्यटन. अहवालानुसार 2024मध्ये 64.9 कोटी पर्यटक आले. जवळजवळ 65 कोटी. ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट आहे. हे कसं शक्य आहे? हा आकडा खरंच अचंबित करणारा आहे. यात देशांतर्गत पर्यटकांचा वाटा अर्थातच खूप मोठा आहे. अयोध्या आणि वाराणसीसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचा यात सिंहाचा वाटा आहे. पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा या स्थळांना जोडण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असतात. म्हणजे पुन्हा एकदा गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चरवर येते. हो, अयोध्येत नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाराणसीमध्ये झालेले बदल, उत्तम रस्ते आणि हॉटेल्सची वाढती संख्या, या सगळ्यामुळे पर्यटकांचा अनुभव सुधारतो. आणि हा पर्यटनाचा ओघ केवळ हॉटेल्सनंच नाही, तर स्थानिक स्तरावर छोटे व्यावसायिक, रेस्टॉरंट्स आणि हस्तकला कारागिरांनाही फायदा पोचवतो. एक मोठी टुरिझम इकॉनॉमी तयार झाली आहे म्हणायला हरकत नाही. नक्कीच. ही आर्थिक वाढीची कहाणी खूप प्रभावी आहे. पण माझा एक शेवटचा प्रश्न आहे. ही वाढ सर्वसमावेशक आहे का? विकासाचा फायदा समाजातील शेवटच्या ब्रिटकापर्यंत पोहोचत आहे का? कारण इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यात ही सर्वात मोठी कसोटी असते. हाच विकासाचा खरा निकष आहे. आणि या अहवालात सामाजिक पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. शिक्षणासाठी 1 लाख कोटी आणि आरोग्यासाठी 42,774 कोटींचं बजेट हे दाखवतं की विकास केवळ आर्थिक आकड्यांपुरता मर्यादित नाही. म्हणजे लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या गोष्टी. हो, स्मार्ट क्लासरूम, आरोग्य विमा योजना, प्रत्येक घरात नळाने पाणी पोचवण्याच्या योजना, या गोष्टी हे सुनिश्चित करतात की विकासाचे फायदे तळागाळापर्यंत पोचावेत. अर्थात अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, पण दिशा योग्य आहे असं दिसतं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? हा अहवाल उत्तर प्रदेशची एक नवीन आणि पूर्णपणे वेगळी ओळख करून देतो. एक असं राज्य जे आपल्या पारंपरिक शेतीप्रधान अर्थव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, आधुनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहे. अगदी बरोबर. आणि हे सुटे सुटे बदल नाहीत, यात एक फ्लायव्हील इफेक्ट दिसतोय. म्हणजे एका गोष्टीमुळे दुसरीला गती मिळते. हो, उत्तम पायाभूत सुविधांमुळे उद्योगांना चालना मिळते, उद्योगांमुळे रोजगार निर्माण होतो, रोजगारांमुळे लोकांची क्रयशक्ती वाढते, ज्यामुळे सेवा क्षेत्राला गती मिळते. आणि या सगळ्यामुळे जो महसूल मिळतो तो पुन्हा सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवला जातो. हे एक विकासाचं चक्र आहे जे आता वेगाने फिरू लागलं आहे. हा बदल केवळ आकड्यांमध्ये नाही, तर राज्याच्या धोरणांमध्ये आणि महत्वाकांक्षांमध्येही स्पष्टपणे दिसतो. हो, उत्तर प्रदेश आता केवळ भारताचा सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश नाही, तर भारताच्या आर्थिक वाढीचं एक महत्त्वाचं इंजिन बनत आहे. खरंच ही एका झोपलेल्या राक्षसाच्या जागे होण्याची कहाणी आहे म्हणता येईल. आजची चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडून जाऊया. एका बाजूला एवढी प्रचंड आर्थिक वाढ आणि विकास होत असताना 23 कोटी लोकांच्या आकांक्षा सांभाळणाऱ्या या राज्यापुढील पुढचं मोठं आव्हान किंवा संधी कोणती असेल? वाढत्या शहरीकरणाचं नियोजन करणे, विकासाचा लाभ सर्वांपर्यंत समान पोहोचवणे, पर्यावरणाचं संतुलन राखणे की आणखी काही वेगळेच? असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.